वेलकम बॅक टू पार्ट 2. मित्रांनो, जर तुम्ही पार्ट 1 मिस केला असेल तर आधी तो जाऊन बघा, कारण आज आपण अशा 5 दिमाग का दही करणाऱ्या थ्रिलर चित्रपटांबद्दल बोलणार आहोत ज्यांचा क्लायमॅक्स समजायला तुम्हाला त्यांना किमान 2 वेळा तरी बघावं लागेल. सो लेट्स स्टार्ट. दी गेम. एका सुपर रिच बिझनेसमॅनला त्याचा भाऊ वाढदिवसाची गिफ्ट म्हणून एका मिस्टिरियस रिअल लाईफ गेम मध्ये एंट्री देतो. सुरुवातीला टाइमपास वाटणारा हा गेम हळूहळू त्याच्या जीवावर उठतो. त्याच्या आसपासचं रियालिटी जग कोलमडून पडतं. प्रत्येक माणसावरचा विश्वास उडतो आणि गेम वर्सेस लाईफ मधली लाईन पूर्णपणे पुसली जाते. डेव्हिड फिंचरचा हा असा क्लासिक मास्टरपीस आहे जो शेवटपर्यंत तुम्हाला सीटच्या टोकावर फिरवून ठेवतो. दी मेकॅनिस्ट. सलग 1 वर्ष, हो तब्बल 365 डेज न झोपल्यामुळे एका मेकॅनिकचं शरीर पूर्ण हाडामासाचं बनलाय. मेंदू हळूहळू साथ सोडतोय आणि त्याला भयंकर हॅल्युसिनेशन्स व्हायला लागलाय. अचानक त्याच्या घरात त्याला कोणीतरी धडकी भरणारी गुप्त मेसेजेस आणि धमक्या पाठवायला सुरुवात करतं. हा त्याच्या विरुद्ध रचलेला एक भयानक अट आहे की त्याच्याच आत दडलेला एक भीषण भूतकाळ त्याला जिवंत जाळतोय. या प्रश्नाचं उत्तर शोधताना तुमची मात्र पूर्णपणे सटकणार आहे हे नक्की. दी बटरफ्लाय इफेक्ट. जुन्या डायऱ्या वाचून लहानपणीच्या भूतकाळात जाऊन स्वतःच्या चुका ट्रॅफिक सारखा रिॲडजस्ट करण्याची ताकद हिरोला मिळते. तो भूतकाळात जाऊन आपली एक लहानशी चूक सुधारतो, पण जेव्हा तो वर्तमानात परत येतो तेव्हा परिस्थिती आधीपेक्षा 10 पटीने भयानक आणि डार्क झालेली असते. केओस थेअरीवर आधारित हा चित्रपट सिद्ध करतो की भूतकाळात तुम्ही मारलेली एक छोटीशी थाप सुद्धा तुमचा भविष्याचा पूर्णपणे विनाश करू शकते. सर्चिंग. एक 16 वर्षाची मुलगी ओव्हरनाईट गायब होते. पोलिसांचा शोध अपुरा पडतो तेव्हा होपलेस झालेला बाप शोध घेण्यासाठी तिच्याच लॅपटॉपमध्ये शिरतो. तिचे सोशल मीडिया, सर्च हिस्ट्री आणि डिजिटल फुटप्रिंट स्क्रोल करताना समोर येते त्याच्याच मुलीची एक अशी भयानक, डार्क आणि शॉक करणारी बाजू ज्याबद्दल त्याला कल्पनाही नव्हती. संपूर्ण सिनेमा फक्त लॅपटॉप आणि मोबाईल स्क्रीनवर शूट झालेला आहे. हा अनुभव इतका हायपर फास्ट आहे की तुम्ही स्क्रीनवरून 1 सेकंदही नजर हटवू शकणार नाही. फ्रॅक्चर्ड. एका अपघातात दुखापत झालेल्या मुलीला आणि बायकोला घेऊन हिरो इमर्जन्सी हॉस्पिटलला पोहोचतो. डॉक्टर त्यांना काही रुटीन टेस्ट करण्यासाठी आत घेऊन जातो आणि बूम, तासनतास उलटतात पण दोघी काही बाहेर येतच नाही. जेव्हा तो चौकशी करतो तेव्हा हॉस्पिटल ऍडमिनिस्ट्रेशन त्याला सांगतं की अशी कुठलीही 2 माणसं इथे ऍडमिट झालेलीच नाहीये. मग त्या दोघी गायब झाल्या कुठे की त्या तिथे कधी आल्याच नव्हत्या. परसेप्शन्स वर्सेस रियालिटीचा हा एक असा माइंड बेंडर आहे जो शेवटच्या सेकंदापर्यंत तुमचे हार्टबीट वाढून ठेवेल. तर मित्रांनो, यातला कुठला चित्रपट आज रात्री तुमच्या मेंदूचा खेळ करणार आहे? फ्रॅक्चरचा सस्पेन्स की सर्चिंगचा मिस्ट्री ड्रामा कमेंटमध्ये ड्रॉप करा. आणि अशाच मेंदूची बत्ती गुल करणाऱ्या चित्रपटांचा पार्ट 3 हवा असेल तर लगेच लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. हॅपी बिंज वॉचिंग. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.